लाडक्या बहिणींसाठी 5 महत्त्वाच्या बातम्या, 5 महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत। बघा, आता वाटप हे सुरू झालेलं आहे। 20, 21, 22 या 3 दिवशी वाटप हे होणार आहे आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार। जानेवारी हा शेवटचा हप्ता। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघत आहोत। कोण केलेलं आहे वक्तव्य, काय खरं आहे काय खोटं आहे आपण बघणार आहोत। बघा, आताची जी जानेवारी हप्त्याची यादी आहे ती नवीन यादी बँकेत जमा झालेली आहे। आता हे जे वाटप आहे ते 3 दिवस सलग सुरू राहणार आहे। आज याचा पहिला टप्पा आहे। 15 जिल्हे व 3 विभागात काम सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी दुःखद एक बातमी मोठी आहे आणि एक चांगली बातमी म्हणजे जानेवारीचा हप्ता आजपासून सुरू। तर आता जानेवारी हा शेवटचा हप्ता, लाडकी बहीण योजना होणार बंद। हा सगळ्यात मोठा अपडेट आपण बघणार आहोत। काय सगळी डिटेल माहिती आपण बघणार आहोत। बघा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, त्यानंतर सगळी माहिती कळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे, व्हिडिओ हा पूर्ण बघा। सध्या तुम्हाला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणात या लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे भरपूर सारे निकष लावण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळी आपली मतं इथं मांडायला सुरुवात केलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना एक सांगू इच्छितोय की आजपासून तुम्हाला जो काही हप्ता आहे जानेवारीचा तो वाटप होणार आहे। कारण जानेवारीचा हप्ता तर मिळणारच आहे, सरकारनं घोषणा केलेलीच होती 26 तारखेच्या आत आणि आज तो शेवटचा आठवडा आहे। कारण 26 हे रविवार येतो आणि 25ला शनिवार, त्यामुळं 5 दिवस सरकारकडे उरलेले आहेत। तर 20, 21, 22 आज 100% लक्षात घ्या, आज 100% वाटप हे सुरू झालेलं आहे आणि पैसे तुमच्या खात्यावरती 1 वाजल्याच्या पुढं 100% तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज पैसे येणार हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की समजणार। काय करा, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला 100% समजेल। पण तुम्ही काय करताय, व्हिडिओ 2 मिनिटं बघताय आणि सोडून देताय, मग तुम्हाला काही समजत नाही। आणि व्हिडिओ पूर्ण पहा, पळवत पाहिलं तर तुम्हाला अधुरी माहिती मिळणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी आता सांगितलं की आणि ही बातमी खरी आहे की आता 20, 21, 22ला वाटप हे सुरू झालेलं आहे। आज पहिला टप्पा असणार आहे। पहिल्या टप्प्यात 15 जिल्हे व 3 विभागात काम सुरू, नवीन यादी बँकेत जमा। आता बघूया आपण काय आहे सगळी डिटेल माहिती। तर चला सुरुवात करूया। आता ते 15 जिल्हे कोणते आहेत, ते 3 विभाग कोणते, आपण सगळी माहिती घेणार आहोत। परंतु त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। बघा, लाडक्या बहिणींचे पैसे लगेच मिळणार। आज वाटप सुरू झालेलं आहे कारण स्वतः आपले लाडके एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। बघा, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा पुढे येऊन सांगितलं आहे की आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे हे 100% येणार। कारण आता तुम्हाला माहिती आहे की मंत्रिमंडळात निर्णयही झाला होता आणि लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिती तटकरे यांनी सुद्धा मीडियामध्ये सांगितलं की 26 तारखेच्या अगोदर आम्ही पैसे देणार। आता 26 तारखेच्या अगोदर म्हणजे हाच आठवडा राहिलेला आहे। 20, 21, 22, 23, 24 लयत लय हे 5 दिवसच वाटप होणार आहे। कारण 25ला शनिवार बँकांना सुट्टी, 26 जानेवारी त्याची सुट्टी, त्यामुळे हे 5 दिवसच राहिलेले आहेत मित्रांनो। आणि बातमी खरी आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा पहिलं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हायरल करा। कारण हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे, का ते कळेलच तुम्हाला। आता बघा, लाडक्या बहिणींना एक मोठी बातमी ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे म्हणले होते की आपल्याला 21 रुपये आपण सुरू करू, मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये आपण त्याचं नियोजन करू। परंतु असं झालेलं नाहीये। लक्षात घ्या, 21 रुपयाची कुठलीही तरतूद लाडकी बहिणीसाठी अर्थसहाय्य म्हणजे काय आहे त्या संकल्पामध्ये दिली गेलेली नाही। तर इथं असं दिसून आलेलं आहे की 1500 रुपयेच मिळणार आहेत, 21 रुपये मिळणार नाहीयेत। मार्च नंतर सुद्धा 21 रुपये मिळणार नाहीयेत, तिथं फक्त 1500च मिळणार आहेत। परंतु याच्या अगोदर एक खळबळजनक वक्तव्य ते झालेलं आहे, म्हणजे प्रणिती शिंदे यांनी केलेलं आहे। ते काय म्हणाले आहेत की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे कारण भरपूर साऱ्या निकषांमुळे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी बाद होणार आहेत। शेवटी काही मोजक्याच लाडक्या बहिणी राहतील आणि त्यांना सुद्धा जानेवारीचा हप्ता मिळाल्यानंतर ते सगळं बंद होणार आहे। कारण हळूहळू लाडकी बहीण योजना बंद होईल असं त्यांनी सुद्धा ते म्हणलेलं आहे। आणि भरपूर नेत्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की निकष तुम्ही आता बदलत आहात असं तसं आणि लवकरच लाडकी योजना बंद होणार आहे आणि जानेवारीचा हा जो हप्ता आहे हा हप्ता शेवटचा हप्ता ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। बंद होणार का नाही हे तुम्ही 100% तुमची प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे सगळ्यांना सांगा। कारण जेवढे आपल्याला कमेंट्स येतील तेवढ्या सरकारपर्यंत पोहोचतील की योजना बंद झाली पाहिजे की नाही। कारण गरिबांचा आवाज हा आपला चॅनल उठवत आहे। त्यामुळे सगळ्यांनी सबस्क्राईब करा, सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओवरती सगळ्यांनी कमेंट करा।
तुम्हाला योजना चालू पाहिजे का बंद पाहिजे हे तुम्ही करा. परंतु एकीकडे आपले देवाभाऊ आणि आपले माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणत आहेत की कोणी जरी आलं तरी आता ही योजना बंद होणार नाहीये, कारण आमचं सरकार 5 वर्ष आहे, आम्ही ती योजना चालूच ठेवणार आहे. त्यामुळं कुठेतरी आता लाडक्या बहिणींना एक दिलासा मिळालेला आहे की हे तिघं जोपर्यंत आहेत तोपर्यंत तरी ते म्हणत आहेत की आम्ही लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. महिन्याला तुम्हाला 100% 1500 रुपये येणार आहोत आणि 2100 रुपये सुद्धा आम्ही करू. त्यामुळे आता बघू, या बघण्यासाठी आपल्याला माहिती आहे की जानेवारीचा हप्ता तर फिक्स आहे, त्यात काय वाद नाही आहे. आजपासून वाटप सुरू आहे. 1 वाजल्यापासून पुढे भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील, मेसेजेस येतील. आज नाही आले उद्या येतील, उद्या नाही परवा येतील. 2 ते 3 दिवस हे वाटप राहणार आहे. कारण बघा, राज्यात 2.5 कोटी लाडक्या बहिणी आहेत आणि हे वाटप टप्प्याटप्प्यानं होत आहे, विभागानुसार होत आहे. जशी नवीन यादी येत आहे, आता नवीन यादी कशी येत आहे सांगतोय तुम्हाला. नवीन यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही कसं सांगतो. बघा, जवळपास जर आपण बघितलं तर 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी आता अर्ज पडताळणीच्या आवाक्यात आहेत. 5 ते 10 हजार लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज केलेले आहेत की आम्हाला इथून पुढचा हप्ता नको आहे, आम्ही निकषामध्ये बसत नाही आहोत. राहिलेल्या इतर ज्या आता 2 कोटी लाडक्या बहिणी आहेत त्या सध्या तरी त्यांचा निकषामध्ये नाही आहेत किंवा त्यांनी स्वतः अर्ज केलेला नाही. त्यामुळे त्या 2 कोटी लाडक्या बहिणींची यादी तयार आहे आणि ती यादी बघा तिथं सुद्धा चाचपळून जात आहे पुढं. जरी ही 2 कोटीची यादी असली तरी कुठे ना कुठे त्यांचे बँक ट्रान्झॅक्शन्स चेक केले जात आहेत. आधार कार्डद्वारे त्यांची बँक कोणती आहे त्या बँकेत सुद्धा ते ट्रान्झॅक्शन चेक करूनच पुढे ते जात आहेत. त्यामुळं कदाचित तुम्ही जर एखादी संजय गांधी निराधार योजना ज्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या पुढे यस आहे, संजय गांधी निराधार योजना जिथं तुम्ही वेबसाईटला लॉग इन केलं तर तिथं यस येतं आहे, त्यांचं नाव यादीतून वगळलं जाणार आहे. यासोबत ज्यांचं आधार मॅपिंग नाही आहे त्यांचं नाव वगळलं जाणार आहे. ज्यांचं आधार कार्डवरचं नाव बँकेतलं नाव सेम नाही आहे त्यांचं नाव वगळलं जाणार आहे. आणि अशांची यादी, लाडक्या बहिणींची यादी आज तिथं बँकेत जमा झालेली आहे. आता तुम्हीच ठरवा तुम्ही यादीत बसता का, तुम्ही जे आता मी सांगितलं त्यात बसता का. आता बघा, कोणत्या बँकेत पैसे येणार तुम्हाला सांगतोय. आज पोस्टाच्या बँकेत सुद्धा पैसे येणार आहेत. पोस्टात 100% आज पैसे पडणार आहेत. त्यासोबतच ज्या काही बँका आहेत, HDFC असेल, SBI असेल, ॲक्सिस असेल, ICICI असेल, अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये सुद्धा आज पैसे पडणार आहेत. परंतु लक्षात घ्या, जे काही महत्त्वाचे नियम आहेत ते मी तुम्हाला आता सांगितले ते तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. यासोबतच तुम्हाला सांगतोय स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये सुद्धा पैसे पडणार आहेत. बाकी ज्या काही महत्त्वाच्या ज्या बँका आहेत त्याच्यासुद्धा पैसे पडणार आहेत. यासोबतच लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी म्हणजे काय तर लाडक्या बहिणींना स्वतःचं घरसुद्धा आता मिळणार आहे. तर 20 लाख लाडक्या बहिणींना स्वतःचं घर हे मंजूर झालेलं आहे आणि स्वतःचं घर हे 20 लाख लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला घरकुल योजना आणलेली आहे. तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमधून अर्ज करायचा आहे. तिथं तुम्हाला 100% तुमच्या हक्काचं घर हे मिळणार आहे, कारण सरकारनं आता तशी योजना आलेली आहे. आता आपण बघणार आहोत की कोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये 15 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये आज वाटप होणार आहे. याच्यासोबतच ते कोणते 3 विभाग आहेत ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना आज पैसे येणार आहेत. लक्षात घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती मिळेल. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओवरती हे कमेंट्स करा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो मी तुम्हाला आता कोणते कोणते जिल्हे असणार आहेत. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं तर बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे, रायगड. इकडं बघितलं तर अमरावती, यवतमाळ, वर्धा, धुळे, जळगाव, नाशिक आणि इकडं गडचिरोली, चंद्रपूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये, नांदेडसुद्धा आहे, नांदेड, लातूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आज पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहे. विभाग जर बघितला आपण तर विभाग पुणे विभाग आहे, नागपूर विभाग आहे. अशा महत्त्वाच्या विभागामध्ये सुद्धा पैशांचं वाटप हे 100% होणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, आज पहिला टप्पा वाटप हा सुरू झालेला आहे. आज 100% पैसे तुमच्या खात्यावरती येणार म्हणजे येणार, कारण त्यांच्याकडे अवघे 3 ते 4 दिवस उरलेले आहेत. सर्व लाडक्या बहिणींना त्यांना कव्हर करायचं आहे. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमची कमेंटवरती प्रतिक्रिया कळवा की लाडकी बहीण योजना बंद व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे, 1500चे 2100 करायला पाहिजेत का नाही पाहिजेत, कोणाकोणाला पैसे आलेले आहेत आणि नाही, गॅसचे पैसे कोणाला आलेले आहेत की नाही, हे तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा. बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट करत नाही तोपर्यंत तुमची गोष्ट सरकारपर्यंत कळणार नाही. व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा, सरकारपर्यंत जाऊ द्या, सरकारला आपलं मत हे कळू द्या. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.